नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शेतकरी कोचिंग क्लासेस मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. वर्ग 8वा आपण काय पाहतो? वर्ग 8वा NMS विषय काय? बुद्धिमत्ता घटक अक्षरमाला. आता अक्षरमालाचे आपण किती प्रकार पाहिले? 4. आता शेवटचा प्रकार आहे 5वा. आता चला बघा, पहिलं उदाहरण काय? BEJOT, CFKPU, DGLQV, EHMRW आणि क्वेश्चन मार्क. मग तुम्हाला पहिल्यांदा काय सांगितलं होतं, कशी पद्धत सांगितली होती तुम्हाला गणित करताना? हे जे 5 अक्षर आहेत त्याच्यामधलं पहिलं घ्यायचं B, मग याच्यातलं काय घ्यायचं? पहिलं C, नंतर D, नंतर E, नंतर आता इथं क्वेश्चन मार्क. इथं काय करू आपण? इथं आन्सर लिहू. इथं काय येईल मुलांनो? F. मग आता काय करायचं? उत्तरावरून कट करायचं. आता इथं F आहे, काहीच कट होत नाही. मग इथं काय आहे? E, इथं F, G, H, इथं काय येणार आहे मुलांनो? I. मग सगळीकडे पुन्हा I आहे. आता पुन्हा J, नंतर K, L, M, इथं काय येणार आहे मुलांना? N, FIN. आता बघा इथं FIN आहे, FIN, FI, इथं M आहे. म्हणजे चौथा पर्याय कटला. ऑप्शन कट करीत चालायचं. इथं O, नंतर P, नंतर Q, नंतर R, मग इथं काय येईल मुलांना? S, FINS. बघा FINS, FINS, FIN, इथं T आहे म्हणजे तिसरा ऑप्शन पण कटला. आता दोन पहिल्या आणि दुसऱ्यापैकी इथं T, U, V, W आणि मग इथं काय येणार मुलांना? X. आता बघा इथं काय Y, इथं काय X, म्हणजे FINX. हे बघा पहिलं उत्तर आपलं. ओके, खूप सोपं आहे. आता दुसरं उदाहरण बघा. PTPQR, QSQRS, RRRST, SQSTU, क्वेश्चन मार्क. आता क्वेश्चन मार्क जागी आपण काय करू? उत्तराला लाल रेषा मारू उत्तर लिहायला. मग याच्यामधलं काय? P, याच्यातलं Q, याच्यातलं R, याच्यातलं S, इथं काय येणार आहे? T. आता ऑप्शन कट करीत चला, काहीच कट होत नाही. TT चे. आता तुम्ही म्हणता इथं T आहे, इथं ST आहे. मग बघा TST म्हणजे उलट झालं. आपण सरळ गेलो PQRST. आता असं यायचं बघा कसं. असं पण चालतं, असं पण चालतं, काय प्रॉब्लेम नाही. बघा T च्या अगोदर काय आहे? S, S च्या अगोदर काय आहे? R, R च्या अगोदर काय आहे? Q, मग Q च्या अगोदर काय आहे? Q च्या अगोदर काय आहे? P, TP. सगळीकडे TP काहीच कटत नाही. आधी P, नंतर पुन्हा Q, R, S, इथं काय येणार? T, P, TPT. बघा TPT, 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 I कटलं. तिसरं कटलं. आता इथं Q आहे, इथं R, Q, R, S, T, इथं काय येणार आहे मुलांना? मग U कडे TPTU, TPTU हे आहे, TPTV हे कटलं. TPTU. आता 1 किंवा 4 मधला इथं R, S, T, U, मग इथं काय येणार आहे मुलांना? V. याचं उत्तर काय झालं तयार? TPTUV, TPTUV. पुढे जे TPTUV. बघा चौथं. इथं Y, पहिलं कटलं. उत्तर काय? चौथं. बघा किती सोपं आहे. तुम्ही पहिल्यांदा असं गेले, नंतर मग उलट गेले TSRQ. कसं बी येऊ, तुम्ही जर प्रॅक्टिस केली तुम्हाला गणित बरोबर येतं. ओके, चला हे दोन गणित. आता तिसरं गणित लगेच. चला दोन गणित पाहिले, आता आपण काय करू? तिसरं गणित बघू. BBCDD, EEFGG, HHIJJ, KKLMM. आता तू म्हणता हे तर काही विचित्र चालू बाबा. आता कसं करायचं? काही नाही, आपण पहिले एक घेत होतो ना, आता किती घ्यायचे? 2. आता बघा इथे काय आलं? BB, इथं काय आलं? EE. मग याच्यामध्ये किती सुटला? CDE, CD, कितीचा फरक? 2चा. मग इथं पहिले आपण एक धरलेत, पण आता काय आले? अक्षर 2 आले. आता EE, EFGH आले. त्याच्यानंतर दोन्ही मधला फरक HIJK 2. मग मला सांगा, आता क्वेश्चन मार्क मोडतो. इथं आपल्याला उत्तर लिहायचंय. त्यात बघा KLM, मग इथं काय येणार आहे मुलांनो? डबल N आहे. कारण काय आपल्याला एक अक्षर नाही, किती अक्षर पाहिजे? 2. हे बघा इथे 2, डबल B, CD, पुन्हा डबल EF, पुन्हा डबल H, IJ, डबल K, मग LM चा फरक 2 सुटले. NN. आता NN कुठे? सगळीकडे. आधी इथे एकच आहे. मग बघा इथे एकच असल्यामुळं CDEF, GHIJKLMNO. काय म्हणलं बघा? CDEFGHIJKLMNO.
NNO. आता बघा इथं O येऊ शकतं, इथं PP आहे म्हणजे 2 आणि 3 कटलं 1 आणि 4 मध्येच काय उत्तर आहे. आता इथं DD आहे, मग बघा 2चा फरक DD EFGG HIJJ KLMM NO. मग इथं काय मुलांनो डबल P, कारण आपण डबल अक्षर येते. मग काय आलं उत्तर NNO डबल P. NNO डबल P. मग हे बघा 4 उत्तर. इथं QQ इथं P पाहिजे म्हणजे उत्तर नंबर काय 4. आलं का लक्षात? खूप सोपं आहे. असं विचित्र आलं की घाबरायचं नाही, ते पहिल्यापेक्षा बी सोपं असतंय. आता इथे तुम्ही वेगळंच म्हणतात, इथं पर्सन आहे, इथं नॉर्स आहे, इर्सो. म्हणजे तुम्ही एक लक्ष दिलंय का, तुम्ही एक कॉन्सन्ट्रेशन बघितलंय का, इथं काय व्हायला संख्या कमी, सॉरी अक्षर काय व्हायला कमी कमी. आज इथं पर्सन आहेत बघा, त्याच्यात हेच अक्षर इथं दिलेले आहेत, काय हेच अक्षर इथं दिलेले आहेत, फक्त काय कमी झालेले आहेत. आपण नाही पाहिलं, कालच आपण पाहिलं होतं. मग बघा हे पी कटलं, मग इथं काय हे जे तर हे कसं झालं बघा, आधी एन आलं, नंतर O आलं, नंतर S, नंतर R आणि नंतर E. हे बघा हे असा तयार झाला शब्द. मग आता याच्यातला पहिला अक्षर कटल, काय कटल N. मग काय येईन बघा, हे O इथं आलं, नंतर हे S इथं आलं, नंतर R आलं, नाही हा आता काय चुकलं की N कटलं, मग याच्यातलं शेवटचं काय आहे E. मग इथं E आलं, त्याच्या शेजारचं R आलं, त्याच्या शेजारचं S आलं, त्याच्या शेजारचं O आलं. आला का नाही, होत असते फार्मर. आता इथं याच्यातलं काय होतंय E कट करायचं, मग हे शेवटचं काय आहे O, नंतर त्याच्या शेजारी S, त्याच्या शेजारी R. ओके, आलं लक्षात? कमी कमी मध्ये इथं किती होते 6, इथं 5, इथं 4, इथं 3, इथं किती असतात 2. मग याचं पहिलं अक्षर काय करायचं, कट करायचं. मग हे काय इथं येईन R आणि त्याच्या शेजारी काय S. मग काय आलं RS कुठे पहिलं. आलं लक्षात? खूप सोपं आहे. 6 5 4 3 2. तुम्हाला प्रश्न कसा बी यायचा, जर तुमची प्रॅक्टिस जर व्यवस्थित झाली तर तुम्हाला बरोबर गणित येतं. ओके, त्याच्यामुळे दररोज अभ्यास करा. समजलं? चला आपण काय पाहिलं, अक्षर मालाचे कितवा प्रकार चालू होता आपला पाचवा मधले आपण उदाहरण किती पाहिले 4. आता तुम्हाला मी काय केलं, गृहपाठाला किती उदाहरण दिले 6. हे घरी व्यवस्थित सोडवायचे, खूप सोपे. तुम्हाला वाटलं असेल की खूप अवघड असतं, पण अवघड काय नसतं ते आपल्यालाच वाटत असतं. त्याच्यामुळे काय करा, 4 शिकवलेत तुम्हाला प्रकार, 5चे 6 दिलेले आहेत. व्यवस्थित घरी जाऊन व्यवस्थित करा. काय जर शंका असेल तर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर माहिती आहे, त्याच्यावर तुम्ही शंका विचारा आणि हे उदाहरण व्यवस्थित सोडवा. राहिलेला भाग आपण उद्या बघू.